हा आपला मंदिर आहे। आजूबाजूचा परिसर बघू शकता। हत्तीच्या कानातून जन्म होते असं। गुड मॉर्निंग, कशात? आय होप मस्त असाल। तर आपण आलोय मढीला आणि नाथांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपली फॅमिली सर्व दिसणार आहे। कालचा प्रवास दाखवला नाही कारण की भरपूर थंडी होती आणि व्हिडिओ बनवायचा सुचला नाही एवढा। थंडी कशी होती सांग काल रात्री? गाईज आपण आहे ना रात्री 10 वाजता गाडी बसलेलो आणि सकाळी 7:30 ला इथं पोहोचलोय। तर आता मस्त दर्शन घेऊ आपण आणि अजून 2-3 दिवस आपल्याला फिरायचं आहे। कुठे फिरायचं ना तो आपल्या व्हिडिओ मध्ये दिसेलच, सांगणार नाही। दर्शन घेऊया मस्त 3 दिवस। सगळी आता चहा घेतात आणि इकडे चाललाय फोटोशूट। हे बघा फोटोशूट चालू आहे इकडे। यांचा काय चाललाय बघा, सर्दी झाली। पप्पा आहेत आणि तिकडे सगळी गेली ती आपली बस आहे तिथं या चहा घ्यायला। सर्वेश पण चहा पितोय, पोहे खाल्ले आणि काय काय पाहिजे रडाचा काम। ए चला इथं दाखवते तुम्हाला। चला कसा चहा पिला? टकलूनी चालला। आपण मंदिराकडे जायला निघलोय आता आणि मंदिराच्या बाजूला म्हणजे शॉपिंग साठी आहेत, प्रसाद वगैरे आहेत। आपली सगळी फॅमिली पुढे गेली ती बघा, आपण पाठी राहिलोय अजून म्हणजे लवकर आलो ना आपण, तर शॉप अजून बंदच आहेत बहुतेक। हे बघा अशा इकडे बंद ठेवलेले आहेत, काही दुकानं ओपन आहेत। चला जास्त टाइम करू नका, इथून आपल्याला म्हणजे सुरुवात होईल चढायला। तशा सरळ पायऱ्या आहेत बघू शकता आणि मंदिर समोर आपल्याला दिसतं। लाईन वगैरे नाही, आतमध्ये असेल कदाचित, माहिती नाही, आपण बघू। इकडं काय चाललंय मंदिराच्या समोरूनच आपण म्हणजे नारळ हार वगैरे घेतलेले आहेत आणि चपली इथं काढलेले आहेत। सर्व इथं चपली काढून घेतलेली आता आणि चला ही सगळी आता चढायला लागली। ए चला ए चला चला वरती चला। ताई चला इकडे बघा, ही थांबली इथं। चला तुम्ही चला वरती, तोपर्यंत ती आली। देवा मला गड चढू द्या। चढाल आता कारण की सकाळ आहे। चला लवकर या, डोका टेकवा। हे बाई डोका पण नाही टेकवला। इकडे बघा बाजू का रस्ता तुम्ही घेतलाय का? चला मस्त म्हणजे पायऱ्या जरा डेंजर आहेत, अशा उभ्याच आहेत। ए धरून जा इकडे बघा। मंदिर काय जास्त वरती नाही, म्हणजे थोड्याच आहेत पायऱ्या, पण ना जराशा उभ्या आहेत, त्याच्यामुळे चालायला नाही होत। हे बघ इकडे बघा। काय बोलली मोर्या? जय जय बाप्पा करत करत चालली बघा। चालायचं आहे मला, चालायचं आहे काय आता बोलणार ना। चला आपण वरती जाऊ, पोचलो आपण। दम लागतो ना तेवढं नाही, जास्त नाही चढण ग, पण त्या सरळ आहेत ना पायऱ्या त्याच्यामुळे लाईन नाही तेवढी बघा। इकडे जे आहेत ना सर्व शिष्य मंदिर आहेत आणि हा आपला मंदिर आहे। तर जास्त लाईन नाही, आपण दर्शन घेऊ आणि निघू बाहेर। चला
शिलाई, फोटो काढण्यास मनाई आहे, त्याच्या पुढचा आपण फोटो वगैरे काढणार नाही, पण लाईन बघू शकता. आणि इथे आहे ना आरतीची बेल आहे, काकड आरती, नैवेद्य आरती आणि सेज आरती. टायमिंग लिहिलेलं आहे. जास्त आतमध्ये गेल्यावर आपण व्हिडिओ शूट करणार नाही. हे बघा या इथं बसल्या. इकडून या, इकडून या. मार खायचा आहे वाटतं. जा चला 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 चला. इथून नाही ना, रिटर्नची आहे वाटते ही. दोन्ही आहेत. चल ही अशी लाईन लागली, 2 लाईन आहेत. ना लाईनीला मध्ये उभे आहोत आणि इथे ना नाथांचा विश्रांती घर आहे, गादी. व्हिडिओ काही शूट करता येणार ना, त्याच्यामुळे इथूनच बघूया लाईन सुटल्यानंतर. तर आपण आता काणिकनाथांचं दर्शन घेतलेलं आहे. 9 नाथांपैकी एक नाथ आहेत आणि त्यांचा जन्म आहे ना हत्तीच्या काळातून झालेला आहे. तर आपण मस्त दर्शन घेतलेलं आहे. आता विठ्ठल रुक्माई मंदिर बघणार आहोत आणि त्याच्या नंतर आपल्याला बरीचशी मंदिर बघायला भेटणार आहेत आणि कसा काय हा प्रवास होतो ना तो या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. इथं दर्शन घेऊया आधी. बाबू नको ना, ये नाही घेत. तिथे टिका लावलं. विठ्ठल रुक्माई मंदिर, बरीचशी मंदिरं आहेत. आपण दर्शन वगैरे घेऊ. एकदम छोटासा रस्ता आहे, जाय. चला, अंधार आहे आतमध्ये, लाईट वगैरे. श्री नवनाथ पारायण मंदिर. इथं नवनाथांचं दर्शन होईल बघा. आपण मस्त दर्शन घेतलेलं आहे आणि इथं मस्त आपली फॅमिली पूर्ण थांबलेली आहे बघा. हत्ती दिसतोय, किती मोठा हत्ती आहे बघा. इकडं फोटो चालला काढायचा. इथं बघा भरपूर मोठा हत्ती आहे आणि नाथांचा हत्तीच्या कानातून जन्म होतोय असं दाखवलंय बघा. मस्त असा त्या साईडनं घेऊ. झाला दर्शन, मस्त दर्शन झाला लवकरच. सगळी आपली इथं. चला उतरा, मस्त आम्ही फोटो काढला इथं एक. आता पुढचा प्रवास. आता कुठे जायचं आहे आपल्याला? मच्छिंद्रनाथांच्या गडावर जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी. हा, आज आपल्याला ना 9 नाथांपैकी 2 नाथांचा दर्शन होईल. जवळ आहे ना इथून, म्हणजे तरी पण 1.5 तास लागेल ना. थोडा लांब आहे, म्हणजे 1-1.5 तास, 1-1.5 तास लागल बोललं ते. बघू, सांगू. कांद्यांची शेती बघा. कांदे लय महाग झाले. कांद्यांची शेती बघा. आपण चाललोय, रस्त्यालाच आहोत आता. मस्त दर्शन घ्यायला भेटल. इथून लांब आहे. बैल बघा आणि अशी घरं आहेत बरीचशी आणि जास्त करून कांद्याची शेती आहे. ही आहे ज्वारी, बाजरा.
आलोय आपण, पळसाचा झाड आहे, पळसाचा फुला बघू शकता. आणि आपण इथं आलोय आता, इथं दर्शन घेऊ. हे बघा फुला वगैरे आहेत बघा. चला सगळी निघली. चला आधी बोललेली का 1.5 तास लागणार आहे, आपल्याला माहिती नव्हतं. त्या दादाने सांगितलेला की 1.5 तास लागेल, पण 1.5 तास नाही, आपण 20 मिनिटात आलोय. जास्तीत जास्त अर्धा तासात तुम्ही इथं येऊ शकता. आणि मच्छिंद्रनाथांचं आता दर्शन होणार आहे आपल्याला. चला दर्शन वगैरे घेऊया. इथं पण असं म्हणजे शॉप आहेत, अर्धे बंद आहेत अर्धे चालू आहेत. हॉटेल्स वगैरे आहेत, तर नाश्ता जेवण वगैरे करू शकता. आपण पुढे जाऊया. हे बघा दिदू, काय मग काय बोलताय बाबा? सुरुवात झाली, खेळणी घ्यायची, दुसरा काय. चला आधी पाठीमागं आहेत, मग काय. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव. चला इथं पाय वगैरे धुवायचे आहेत, हातपाय धुवायचे आहेत आणि इथून नंतर दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. चला दर्शन घेऊन आलेले आहे पब्लिक. कुठं काय ग्रंथांचा पारायण चालू आहे, ग्रंथ वगैरे आहेत. मस्त आपण दर्शन घेऊ. जसं आपण तिथं मंदिर बघितलेलं तसंच मंदिर आहे. आणि नवनाथ इथं दिसतील. मंदिराचं आहे ना काम चालू आहे आता सध्या, बघू शकता. म्हणजे दानपेटी मधलं पैसे जे आहेत ना ते मोजण्याचं काम चालू आहे तिकडच्या साईडला पण. म्हणजे तो जो कक्ष आहे ना त्याच्या पैसे मोजणी चालू आहे. चला आपण दर्शन घेऊ. इकडं झोपली पोरा असते ना. इथं समाधी मंदिर आहे, दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि आता इथून निघतो. बघा इथं दर्शन घेताना बघा मच्छिंद्रनाथांची मूर्ती आहे, ती पण घोड्यावर बसलेली आणि पैशांचा हार वगैरे घातलेला आहे बघा. हे सगळे देणगीचेच पैसे आहेत, पण कुठून हे केलेले आहेत ते दिसत नाही. म्हणजे हे कुठून टाकलं ग ते पैसे? जागा कुठे आहे? हा ठेव, नंतर दे त्यांना बघा. आणि या देणगीची मोजणी तिकडे चालू आहे त्या साईडला. इथं आहे दत्त मंदिर आणि इथं दर्शन घेतलेलं आहे आपण. आता या साईडला जाऊया. म्हणजे छोटं मंदिर आहेत बाजूबाजूला. आता मंदिराचं काम चालू आहे सध्या. तो बघा तो मंदिर आहे, त्याचं काम चालू आहे. भरपूर मोठा मंदिर नंतर आपल्याला बघायला भेटेल नेक्स्ट टाइम आपण आल्यावर. इथे छोटं आहे हनुमंत स्वारींचा मंदिर आहे आणि इकडून मस्त असा सीन आहे. तर इथून थोडे फोटोशूट वगैरे करू आपण. चला पण त्या रस्त्याने तिकडून आलो आणि रिटर्न उतरायला म्हणजे हा मार्ग आहे, पण आपण इकडनं नाही जाणार, परत त्या साईडनंच जाणार आहोत कारण की गाडी आपली त्या साईडला आहे. आणि इकडून बघण्यासारखा म्हणजे नजारा एकदम मस्त आहे, भारी वाटतं जरा. आणि हवा पण एकदम मस्त थंड अशी सुटलेली आहे.
ते बघा तिथपर्यंत गाड्या म्हणजे थांबलेल्या आहेत, पण आपली गाडी इकडे नाही, त्या साईडला आहे. तर आपल्याला तिकडूनच परत जिथून आलो ना तिथूनच जायचं आहे. पण आपण इथं हा जो नेचर आहे तो फील करण्यासाठी आलोय. बघू शकता कसा मस्त वाटतं, हिरवळ आहे थोडीशी, म्हणजे एवढी जास्त नाही. हे बघा याच्या खाली पण एक मंदिर आहे, तर त्या मंदिरात पण आपण दर्शन घेऊ. मला असं वाटतं जाता जाता 1-2 तिकडचा मंदिर पण आहे त्या साईडला, पण आपण या मंदिरात दर्शन घेऊ आणि परत रिटर्न आपल्या त्या साईडनं जाऊ. इथून उतरायला तसा चान्स आहे, पण इथून उतरलो तर परत गाडी येणार नाही आपल्याला. गाडीत बघा नाही जमणार. मस्त असा नेचर फील करतोय आपण. हवा बघा, मस्त हवा सुटली आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता. तिकडं त्या साईडला दाखव ना, त्या साईडला आहे ना केस पडलेला आहे, दुकानी सुद्धा असतात. आणि या साईडला खाली उतरण्याचा मार्ग आहे, पण आपण इकडून नाही जाणार. आपण आलो ना त्याच रस्त्याला जायचं आपल्याला, कारण का इथं आपली गाडी नाही. आपण सरळ परत तिथूनच जाऊ. चला. चिंचा बघा, पूर्ण चिंच भरलेली आहे आणि आम्ही जास्त नाही 1-2 काढणार आहोत. इथून विचारलंय त्यांना, तसा नाही आम्ही हात लावला. ते बाजूला बसले, त्यांना विचारलं. आम्ही एकच चिंच काढणार आहोत. बरं पिकल्यान सगळं. आणि झाडा बघा ना, तर या बाजूला सगळे तुम्हाला चिंचचीच झाडं दिसतील. काय मिशन निघतंय का नाही? मग तिथं आहे, चल ती दुसरी आहे ना चिंच, ती खाली आहे, तिथं हात पोचल. चल हा चला, चपली घाला पहिले. भरपूर सारा चिंच आहेत, भेटायला पाहिजे होता ना. चला. स्वराजचा स्वतः बघा असा वाचतोय तो. मिठू मिठू नाही बोलत. हा आता शॉपिंग करू आम्ही थोडी. चला आपण मस्त दर्शन घेतलेलं आहे. 9 नाथांपैकी 2 नाथांचं आपण दर्शन घेतलंय. मस्त दर्शन घेतला. दर्शन घेता वेळेला जास्त काय आपण दाखवलं नाही, कारण की आधी म्हणजे दर्शन आपण पोट भरून करायचा, दर्शन घ्यायचा आणि नंतर दाखवायचा. आपण प्रयत्न तर भरपूर आहेत आपलं, की भरपूर काय दाखवायचं आहे. जसं आपल्याला दाखवता येईल तसं आपण दाखवू. ही साडी आवडली आम्हाला, द्या. पळू नका घ्या.